महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आरणी जवळा कल्पवृक्ष महिला प्रभाग संघातर्फे राखी स्टॉलचे आयोजन, स्वावलंबी महिलांचा स्तुत्य उपक्रम। रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर आरणी तालुक्यातील जवळा येथील कल्पवृक्ष महिला समूहातर्फे महिलांनी आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारत राखी स्टॉलचे आयोजन केले आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांनी स्वतःच्या हाताने घरी तयार केलेल्या आकर्षक राख्यांची विक्री सुरू केली असून स्थानिक नागरिकांकडून या स्टॉलला भरघोस प्रतिसाद मिळत आहे। उमेद अभियान अंतर्गत महिला सशक्तीकरणाच्या दिशेने पाऊल, स्वयंसहाय्यता महिला बचत गटातील महिलांनी सामूहिकपणे स्वयंसमूह तयार करून हे राखी उत्पादन व विक्रीचे कार्य हाती घेतले आहे। या उपक्रमाद्वारे महिलांनी बचत गटातून उद्योगाची दिशा या विचाराला मूर्त स्वरूप देत भविष्यात फळ, पालेभाज्या विक्रीसह विविध लघु उद्योग उभारण्याचा निर्धार व्यक्त केलाय। सशक्त नारी सामूहिक उद्योगाचा निर्धार, एल्गार पुकारत बचतीकडे वाटचाल या संकल्पनेसह महिलांनी केवळ राखी विक्रीवर भर न देता उद्योजकतेच्या वाटेवरही पाय ठेवलाय। महिलांनी तयार केलेल्या राख्या दर्जेदार असून पारंपरिकतेसह सृजनशीलतेचा संगम त्यात दिसून येतो। त्यामुळे महिला सक्षमीकरणाचे हे उदाहरण इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। या उपक्रमावेळी प्रभाग कृषी व्यवस्थापक श्री गोवर्धन पवार, राहुल देशमुख, IBCB प्रभाग शिशीबी श्री अविनाश पुनवंटकर, श्री विनोद राठोड आदी मान्यवरांसह बचत गटातील अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रंजना आडे, आरणी, यवतमाळ। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।